या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्ताव यावर मी बोलण्यासाठी उभा आहे. जय जवान जय किसान. अध्यक्ष महोदय, आज ज्याप्रमाणे सुनील प्रभू साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब जितका वेळ त्यांनी घेतला, अध्यक्ष नेहमी सगळ्यांना न्याय देतात. विदर्भावर अन्याय झाला नाही पाहिजे. 6.5 मिनिटं तुम्हाला पण मिळणार, बोला. एवढा वेळ मला द्यावा अशी विनंती आहे. विदर्भावर अन्याय करू नका. विदर्भाला न्याय द्या आणि तुम्ही सगळ्यांना न्याय देता आमचा विश्वास आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची नुकसान, ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सततच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ज्या विदर्भामध्ये अमरावती जिल्हा, संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे तालुके अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी चिखलदरा आहे, धारणी आहे, अचलपूर आहे, दर्यापूर आहे, अंजनगाव आहे, तिवसा आहे, भातकुली तालुका आहे अध्यक्ष महोदय, अमरावती तालुका आहे. या प्रत्येक तालुक्यामध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात तूर आहे, मूग आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, संत्रा आहे, मका आहे, मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय त्याचं नुकसान झालं अध्यक्ष महोदय. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय राज्यामध्ये बापना, उत्तम सीड, बिस्टर सीड, समृद्धी सीड, रवी सीड या अनेक कंपन्यांनी अध्यक्ष महोदय चुकीच्या पद्धतीचं बियाणं विकून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची फसवणूक केली अध्यक्ष महोदय. ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बाहेरच्या राज्यातल्या कंपन्या येऊन जर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल, बियाणं चुकीचं या ठिकाणी विकत असेल अध्यक्ष महोदय, या पद्धतीनं अध्यक्ष खत जे आहे ते डुप्लिकेट विकत असेल अध्यक्ष महोदय, तर या शेतकऱ्यांनी निसर्ग साथ देत नाही. या ठिकाणी बियाणं फ्रॉड बियाणं विकल्या जाते अध्यक्ष महोदय, फ्रॉड खते विकल्या जातात अध्यक्ष महोदय. या कंपन्यावर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये हद्दपार केलं पाहिजे. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले आहे अध्यक्ष महोदय. आज शेतकरी अध्यक्ष महोदय पूर्ण हल्लेला आहे. आज पेरणीपासून तर कापणीपर्यंत अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्ज काढून त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पेरणी करावं लागते, त्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय पेरणीपासून तर कापणीपर्यंत जो खर्च येतो त्याचा 1.5 पट अध्यक्ष महोदय हमीभाव दिला पाहिजे. आज अनेक लोक पाहतो आपण जेव्हा सरकारमध्ये असतात तेव्हा शेतकऱ्याच्या विषयावर बोलत नाही. ते महाविकास आघाडी सरकार असो त्याच्यामध्ये मंत्री बनतात, इकडे काही सरकार बनली तिथे मंत्री बनतात. जसं जनता त्यांना नाकारते तसे ते रस्त्यामध्ये उतरतात. तर मला अध्यक्षमध्ये हेच म्हणणं आहे, शेतकऱ्याच्या विषयी तरी त्यांनी नौटंकी केली नाही पाहिजे अध्यक्ष महोदय. आज शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन केले अध्यक्ष महोदय. महाविकास आघाडी सरकार असताना जेव्हा आवाज उचलला आम्ही जेलामध्ये राहिलो अध्यक्ष महोदय 10-10 दिवस, तेव्हा शेतकऱ्याला आम्ही न्याय मिळवून दिला अध्यक्ष महोदय. पण नौटंकी करणारे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या नावावर राजकीय पोळ्या शेकणारे अध्यक्ष महोदय यांना खऱ्या अर्थानं सरकारने ओळखलं पाहिजे. कारण की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या न्यायासाठी नेहमी पुढाकार घेतात. आणि आम्ही तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये पाहिलं की मुख्यमंत्र्याला शोधलं तर मिळत नव्हते. विदर्भामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री आले नाही. आज गडचिरोलीपासून देवेंद्र फडणवीसांचा दौरा सुरू होते तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते जातात, लोकांना भेटतात, लोकांचे कामं करतात. आता जितेंद्र आव्हाड साहेब म्हणत होते की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची स्तुती केली. मला असं वाटते विरोधातला प्रत्येक व्यक्तीसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तारीफ करते, कारण की तो शेतकऱ्यांसाठी लढणारा, सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा मुख्यमंत्री आहे. हे सगळ्या विरोधी बाकावरचे सुद्धा अनेक आमदार देवेंद्र फडणवीसांची तारीफ करते अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे की शेतकऱ्याची जे नुकसान भरपाई आहे ते अर्जंट मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय. कर्जमाफी झाली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय विश्वास आहे मला सरकारवर की या ठिकाणी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही सरकार करेल, हा विश्वास आहे. आणि शेतकऱ्याला सुद्धा विश्वास आहे की या सरकारमुळं अनेकांना न्याय मिळाला आहे, शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळेल. या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण पाहिलं रेती माफिया ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उधम मचवत होते अध्यक्ष महोदय, आज रेती माफियाचं पूर्ण जाळं मला आज दिसत आहे. महसूल मंत्री बावनकुळे साहेब जे आहे त्यांनी पूर्णपणे रेती माफियाचं जाळं उधळून काढलं अध्यक्ष महोदय. आज खऱ्या अर्थानं पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे गोरगरीब शेतकरी शेतमजूर
जे घरं बांधतात अध्यक्ष महोदय, शहरामध्ये घरं बांधतात अध्यक्ष महोदय, या सगळ्यांना चांगल्या प्रकारे रेती मिळते अध्यक्ष महोदय. त्याचं कारणच एवढं आहे की या सगळ्या रेती माफियांना ज्या पद्धतीनं संरक्षण मागच्या सरकारमध्ये मिळत होतं अध्यक्ष महोदय, त्या सगळ्यांना नीट करण्याचं, ठीक करण्याचं काम या सरकारने केलं. म्हणून सर्वसामान्यांना अध्यक्ष महोदय आता घरकुलचा सुद्धा फायदा मिळतो अध्यक्ष महोदय. घरकुलसाठी रेती उपलब्ध होते अध्यक्ष महोदय. मेलघाट सारख्या भागामध्ये अध्यक्ष महोदय, धारणी, चिखलदरा तालुका, रंगुबिल्ली, काटुंगा, खामदा, किरणखेड, कोकमार, कुंडी, ढाकणा या सगळ्या गावामध्ये अध्यक्ष महोदय जोडणारा महत्त्वाचा जो रस्ता आहे तो खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय डोंगराळ भागामध्ये मेलघाट असल्यामुळं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चिखलदरा तालुका, धारणी तालुका या परिस्थितीमध्ये सततच्या पावसामुळे अध्यक्ष महोदय अनेक रस्ते वाहून गेले अध्यक्ष महोदय, अनेक पुलं वाहून गेले अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी वीज बंद पडली अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी त्यांचे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पुलं बांधले गेले पाहिजे आणि जी वीज खंडित झाली आहे ती वीज अध्यक्ष महोदय दुरुस्त झाली पाहिजे. हे मी शासनाला यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती करतो. या ठिकाणी अध्यक्ष महोदय बंडेरापासून तर वलगाव, आशेगाव, परतवाडा, धारणी, खंडवा हा मार्ग अध्यक्ष महोदय राष्ट्रीय महामार्ग आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठी रहदारी असल्यामुळं अमरावतीपासून तर खंडव्यापर्यंत हा नॅशनल हायवे असल्यामुळं अध्यक्ष महोदय या रस्त्याचं काम अर्जंट करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. जास्तीत जास्त वाहतूक आहे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय या राज्यातून त्या राज्यामध्ये. त्यामुळे अध्यक्ष महोदय 2 मिनिटं 5 मिनिटं संपवतो. 5 मिनिटं 2 मिनिटं 7 मिनिटं. ज्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आषाढी एकादशीला अध्यक्ष महोदय पंढरपूरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्या ठिकाणी पूजेला जातात अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे ज्या पद्धतीनं शासकीय पूजा ही पंढरपूरला आषाढी एकादशीला होते अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे विदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आई रुक्मिणीचे माहेरघर आहे कौंडण्यपूर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महोदय कार्तिकी एकादशीला पूजा करायला यावं अध्यक्ष महोदय. हे विदर्भवासियांची मागणी आहे आणि मला असं वाटतं अध्यक्ष महोदय ही परंपरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुरू करतील अशी मला विनंती आहे अध्यक्ष महोदय. शेवटचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय 2 मुद्दे मांडणार अध्यक्ष महोदय. आज आपण पाहिलं की देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अध्यक्ष महोदय मेडिकल कॉलेज दिले. त्या मेडिकल कॉलेजचं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन भूमिपूजन केलं. आज 32 एकर जागा अध्यक्ष महोदय हे खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोंडेश्वर परिसरामध्ये अध्यक्ष महोदय उपलब्ध करून दिली. 32 एकर जागेमध्ये अध्यक्ष महोदय त्या कोंडेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये अध्यक्ष महोदय जवळपास 1600 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले अध्यक्ष महोदय आणि मेडिकल कॉलेजचं काम सुद्धा सुरू होत आहे. पण अध्यक्ष महोदय आपण पाहिलं की जेव्हा आमदार म्हणून काम करतो त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये आलं पाहिजे यासाठी महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून आणि बंडेरा मतदारसंघामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं अध्यक्ष महोदय. अनेक विघ्न टाकण्याचं काम करत आहे सरकारमध्ये. काही सोबती आहे ते त्याच्यामध्ये विघ्न टाकत आहे. त्यांना माझं अध्यक्ष महोदय सांगणं आहे की या ठिकाणी अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे कोंडेश्वर परिसरामध्ये होणार. ठीक आहे, धन्यवाद. मंत्र्यांनी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी 32 एकर जागा दिलेली आहे. माझी विनंती अध्यक्ष महोदय की बंडेरा मतदारसंघामध्ये जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तर अचलपूर मतदारसंघामध्ये मेलघाट वासियांना जवळ पडलं पाहिजे. पुन्हा एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तिथे द्यावं म्हणजे जिल्ह्याला चांगलं सोयीचं जाईल, सगळ्यांच्या उपयोगी येईल. म्हणून त्याच्यावर कोणी राजकारण करू नये. धम्मक असेल गव्हर्नमेंट मेडिकल. चला लवकर. अध्यक्ष महोदय मी मुंबईमध्ये पाहिलं अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं मराठी मुद्द्यावर वादविवाद चालू आहे अध्यक्ष महोदय. मी सुद्धा मराठी माणूस आहे, महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो, मराठी मीडियम शिकलो. पण मला अध्यक्ष महोदय एक विनंती विचारायचं आहे की मुंबईमध्ये जे मोफतलाल मिल आहे, पिरामल मिल आहे, मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं मोफतलाल मिल आहे, पिरामल मिल आहे, श्रीनिवास मिल आहे, कमला मिल आहे, सेंचुरी मिल आहे, डॉन मिल आहे, जोपिनर मिल आहे, या अनेक मिल ज्या आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये मराठी गिरणी कामगार काम करते.
मराठी गिरणी कामगार काम करताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी महाविकास आघाडीची सरकार असताना, काँग्रेसची सरकार असताना, ज्या महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष उद्धव ठाकरेंचं एक हाती सत्ता होती अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी या कामगारांना आजपर्यंत घरं का मिळाली नाही. ह्या मराठी माणूस वन फिरत आहे अध्यक्ष महोदय. पण तरी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय काँग्रेसची सरकार असताना, उद्धव ठाकरेंची सरकार असताना या गिरणी कामगारांना